सर्व मान्यवर उपस्थित शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज थोर देशभक्त समाजसुधारक आणि असामान्य विचारवंतांच्या पुण्यतिनिमित्त येथे जमलो आहे। ते व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। लोकमान्य टिळक हे स्वतंत्र चळवळीचे आदरणीय नेते होते। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार। या ज्वलंत घोषणेतून त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वतंत्रतेची ज्योत पेटवली। महान शिक्षक आणि समाज प्रबोधनकार देखील होते। टिळकांनी केसरी आणि मराठा या उत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती केली। त्यांनी गणपतीचा उत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या सुरुवात करून जनतेला एकत्र आणले। त्यांच्या विचारात दृढता होती आणि या कृती देशासाठी आत्मबलिदान करण्याची तयारी होती। आजच्या दिवशी आपण त्यांच्या कार्याची आठवण करून घेत आहोत, परंतु फक्त आठवणी काही होत नाही। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणं ही आपली खरी जबाबदारी आहे। त्यांनी दाखवलेला स्वाभिमान, कष्टाची तयारी आणि राष्ट्रप्रेम हेच आपल्या आयुष्याचे मार्गदर्शन असावे। जाता इतकं सांगेन की गणपतीचा उत्सव केला, जनतेला एकत्र आणले। स्वराज्याचे स्वप्न त्यांनी प्रत्येक मनात साधवले। स्वराज्याचे स्वप्न त्यांनी प्रत्येक मनात साठवले।